सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होण्यासाठी काय काय करावं? मराठीमध्ये तसं बोललं जातं की यार मराठी माणूस काय उद्योग करू शकत नाही, आपण आपला जॉब केला बरा, कशाला उगाच ते नसते उद्योग करायचे असं आपण बोलत असतो. परंतु उद्योजकता ही कोणी जन्माला घेऊन येते. त्यांनी आपल्या घरामध्ये 3 बेड्स लावले आणि त्या 3 बेडवरती त्यांनी लोकांना राहायला दिलं. सकाळी उठून त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्गनाईज केला आणि त्याला त्यांनी नाव दिलं एअर बेड अँड ब्रेकफास्ट, Airbnb. हीच कंपनी $100 बिलियन झाली आज. उच्च शिक्षणासाठी 20 लाख कर्ज काढणारे पेरेंट्स आहेत, परंतु त्याच मुलाला 5 लाख 10 लाख उद्योग करण्यासाठी पैसे देणारे पेरेंट्स नाही आहेत. तर 3 मुलींनी एकत्र येऊन मसाले तयार केले. ब्रँडेड गोल्हारवाडीचा मसाला म्हणून त्यांनी विकायला सुरुवात केली. 3 महिन्यामध्ये 35,000 रुपयाचा मसाला त्या शाळेतल्या मुलींनी विकला. आपण अजूनही सांगतो की आम्हाला मार्क्स पाहिजेत. 90% लोक अजूनही म्हणतात आम्हाला मार्क्स पाहिजे. हे कोण पेरेंट म्हणतो? त्या पेरेंटला माहिती आहे की आपल्याला आपल्या मार्कांचा काहीही उपयोग झालेला नाही. हे बिझनेस 100% सक्सेसफुल होणारच आहे, हे तुम्ही सांगू शकता का? प्रत्येक व्यक्ती घडण्यामागे अनेक कारणं महत्वाची असतात, ज्यामध्ये त्यांची बौद्धिक क्षमता, आर्थिक गणित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिकता. आपण आज उद्योग जगतेची मानसिकता याविषयी खरं तर जाणून घेणार आहोत आणि यासाठीच आपल्यासोबत स्टार्टअप तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील एक थॉट लीडर सुशील मुणगेकर आहेत. खूप खूप स्वागत आहे सर. थँक्यू सर. खूप आनंद आहे तुमच्या चॅनलवरती येऊन बोलायला. थँक्यू, माय प्लेजर. अगदी पहिला प्रश्न म्हणजे मी जसं म्हटलं की एखादी व्यक्ती कधी घडते तर त्याची अगदी सुरुवातीची पायरी असते शिक्षण. अगदी बरोबर. जेव्हा शिक्षण करेक्ट असतं किंवा त्या दिशेनं असतं किंवा परिपूर्ण असतं, तेव्हा कुठे जाऊन ती व्यक्ती खऱ्या अर्थी घडते. आणि आपण नेहमीच स्टार्टअप विषयी बोलतो किंवा उद्योजकतेची मानसिकता याविषयी आपण कायम बोलत असतो. तर यामध्ये आपलं शिक्षण हे किती तुम्हाला परिपूर्ण वाटतं? थोडं विस्ताराने सांगतो याच्यामध्ये. तुमचा प्रश्न फार चांगला आहे आणि शिक्षणाबद्दल बरंच बोललं जातं आणि आता बरंच निगेटिव्ह पण बोललं जातं. पण लेट्स ॲक्सेप्ट सम ऑफ द गुड फॅक्ट्स. कारण सुरुवात जर का आपण केली तर स्वातंत्र्याच्या काळामध्ये 1,40,000 शाळा होत्या आपल्याकडे. त्याच्यामध्ये जवळपास 1.5 करोड मुलं शिकत होती. आत्ता 2025 सालापर्यंत आपण 15,40,000 म्हणजे जवळपास 15 पट शाळा वाढल्या आपल्या. आणि मुलं आता जी शाळांमध्ये जातात ती 25 करोड. म्हणजे एकंदरीत शिक्षणाची व्याप्ती आपली प्रचंड प्रमाणात वाढली आणि हे आपण मान्य करायला पाहिजे की एज्युकेशन सिस्टम हॅज ग्रोन. त्याने तेवढा रीच दिला. परंतु हा रीच देत असताना ती त्या प्रमाणात काळाच्या नुसार चेंजेस झालेत का त्याच्यामध्ये, हे आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मुळात आपण उद्योजकतेकडे येण्यापेक्षा सुद्धा मुलांचे आधी स्किल्स जे आहेत त्या स्किल्सवरती त्यांना डेव्हलप करता येतं का? कारण उद्योजकता म्हणजे काय? उद्योजकता म्हणजे स्वतःचे स्किल्स डेव्हलप करणं, स्वतःमध्ये कुठले गुण आहेत, कुठल्या कला आहेत, कुठले लॅटंट टॅलेंट आहे आपल्यामध्ये ते ओळखणं आणि त्याचा उपयोग करून अल्टिमेटली समाजातले प्रॉब्लेम सोडवणं आणि लोकांसाठी, ग्राहकांसाठी, कन्झ्युमरसाठी उपयुक्त असं काहीतरी बनवणं आणि मग त्याचं ट्रान्झॅक्शन करणं, त्याचा बिझनेस करणं म्हणजे उद्योजकता. हे जर का आपण बघितलं आणि मग आपण त्याच्या अनुषंगाने आपली आत्ताची एज्युकेशन सिस्टम बघितली तर त्या दोन्हींमध्ये आपल्याला तफावत जाणवायला लागते. आणि ही तफावत का आली? कारण स्वातंत्र्यानंतर 40-50 वर्ष वगैरे सगळ्यांना नोकऱ्या मिळत होत्या. आपले वडील वगैरे LIC मध्ये चिकटत होते, बँकांमध्ये चिकटत होते. तोपर्यंत एव्हरीथिंग वॉज हंकी डोरी, नोबडी वॉज आस्किंग क्वेश्चन्स. मुळात ज्यावेळी गव्हर्नमेंट जॉब जायला लागले, हळूहळू नोकऱ्या कमी व्हायला लागल्या, ही तफावत तयार व्हायला लागली, तिथे मग लोकांना कळायला लागलं की समथिंग इज गोइंग रॉंग, काहीतरी चुकतंय. पण काय चुकतंय नेमकं आपल्याला कळत नाही. म्हणजे मी साधं उदाहरण द्यायचं तर मला 10वीला समजा 90% मिळाले, मग मी इंजिनियर झालो, मग मी MBA केलं, मग मी नोकरी केली, माझं करिअर झालं, बरोबर. अशा लोकांसाठी एज्युकेशन प्रणाली अत्यंत चांगली आहे. परंतु ज्याला 70% मिळाले, ज्याला 60% मिळाले, त्याला 50% मिळाले, त्यांच्यासाठी एज्युकेशन सिस्टीममध्ये काहीच पुढचे पर्याय नाही आहेत. मग त्यांनी जर का एवढं सक्सेसफुल होता आलं तर खरं म्हटलं तर त्यांना जास्त अप्रिशिएट करायला पाहिजे माझ्यासारख्या लोकांपेक्षा. कारण आम्ही ट्रॅडिशनल पाथ घेतला, त्यांनी अनकन्व्हेन्शनल न लिहिलेल्या पाथ घेऊन सुद्धा अल्टिमेटली दे रीच टू बेटर सक्सेस. अशा लोकांना आता हळूहळू तुम्ही आता मी एज्युकेशन सिस्टममध्ये मी कधी कधी ब्लंटली बोलतो असं की मला आतापर्यंत एज्युकेशन सिस्टम ही अनप्रोडक्टिव्ह वाटत होती, परंतु आता मला ती काउंटर प्रोडक्टिव्ह वाटायला लागली. याचं कारण असं की म्हणजे एक सर्वे झाला पालकांमध्ये आणि त्यांना विचारलं की तुम्हाला तुमच्या मुलांना शाळेमधनं काय तुम्हाला अभिप्रेत आहे? 90% पेरेंट्स म्हणाले आम्हाला मार्क्स पाहिजे, अरे बाकी आम्हाला काही नको.
आता दिस इज शॉकिंग. आता त्यांना मार्क्स का पाहिजेत? मार्क्स पाहिजेत कारण त्यांना चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी पाहिजे, ऍडमिशन पाहिजे. ते ऍडमिशन का पाहिजे? तर चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजेत. करेक्ट. जवळपास 2% मुलं आता साधारणपणे 10वी 12वी 15 लाख मुलं बसतात सगळे CBSE ICSE धरून. त्यातल्या 2% मुलांना टॉप 100 युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन मिळतं. मग आणखीन तुम्ही पुढे बघितलं पुढच्या 900 युनिव्हर्सिटीजमध्ये 5 ते 6% मिळतं. म्हणजे 7% जे लोक असतात त्यांना टॉप 1000 युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळतं आणि जवळपास 90% जे सो कॉल्ड चांगले जॉब्स आहेत हे या युनिव्हर्सिटीतल्या लोकांना मिळतात. मग बाकीच्या 93% लोकांनी करायचं काय? मग आपण ॲज अ पेरेंट काय करतो? त्यांना ठोकून ठोकून त्या 60% घुसवण्याचा प्रयत्न करतो आणि इथे प्रॉब्लेम सुरू होतो. आपण आपल्याला मुळात त्या मुलांमध्ये काय चांगलं आहे ते माहीतच नाहीये. आपण काय म्हणतो की ते जे चांगलं आहे ते कर आणि त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतो. हा जो प्रेशर कुकर आहे ना, हा आपल्या एज्युकेशन सिस्टीमने तयार केलाय. हा प्रेशर कुकर तोडण्याची गरज आहे. आणि प्रेशर कुकरचं लॉजिक काय आहे की तुम्हाला प्रेशर जास्त झालं की एक शिटी पाहिजे ना रिलीज करायला. एंटरप्रिनरशिप लर्निंग ही ती शिटी आहे. तुम्ही ते प्रेशर रिलीज करा, मुलांना सांगा त्यांच्यामध्ये काय कलागुण आहेत, त्या कलागुणांना वापरून ते स्वतःचे पायावरती कसे उभे राहतील तो कॉन्फिडन्स निर्माण करा. आणि तो कॉन्फिडन्स निर्माण करून झाल्यानंतर मग त्यांनी जर का आजूबाजूचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले, त्याच्यावरनं स्वतःचे लाईव्हलीहूड तयार केली, तर आपण खऱ्या अर्थाने त्यांना पूर्णपणे या पूर्ण प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. हे तुमच्या एका छोट्या प्रश्नाचं थोडं मोठं उत्तर, पण दिस इज द बेसिक प्रॉब्लेम. करेक्ट. पण जसं तुम्ही म्हणता की एंटरप्रेन्योरशिप ही जी मेंटॅलिटी आहे किंवा ही जी मानसिकता आहे ती प्रत्येकामध्ये डेव्हलप व्हावी. मग भले तो नोकरी करत असेल तरी चालेल. सो मला ह्याविषयी खरं तर जरा जाणून घ्यायचंय की नक्की म्हणणं काय की उद्योग करायचा की नोकरी करून पण चालणार आहे? कसं असतं, उद्योजकता म्हणजे एंटरप्रिनरशिप आणि एंटरप्रिनर माइंडसेट या दोन भिन्न गोष्टी आहेत. करेक्ट. उद्योजकतेची मानसिकता म्हणजे आपल्याला एकंदरीतच उद्योग कसा करता यायला पाहिजे त्यासाठी एक मानसिकता घडवणं. उद्योग करणं म्हणजे ट्रान्झॅक्शन, बिझनेस, बाईंग, सेलिंग, कस्टमर्स वगैरे ह्या सगळ्या प्रोसेसचा भाग झाला. परंतु मानसिकता मुळात ह्या गोष्टी करू शकतो हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. आता कसं आहे, साधं उदाहरण मी कालच न्यूज वाचवतो की मायक्रोसॉफ्ट, आता मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळाली तर तू कोणालाही पेरेंटला आवडेल का? मायक्रोसॉफ्ट इज अ बिग कंपनी, बरोबर. आता मी मायक्रोसॉफ्टचं एक उदाहरण घेतो. परंतु मायक्रोसॉफ्टमध्ये सुद्धा आता गेल्या दिवसांमध्ये प्रचंड कपात चालू आहे. तीच कपात बऱ्याचशा इंटरनॅशनल कंपनीमध्ये चालू आहे, तीच कपात डोमेस्टिक कंपनीमध्ये चालू आहे. याचा अर्थ काय आहे की सुरुवातीला आपल्याकडे जॉब सिक्युरिटी की जॉबमध्ये लागला की आपलं आयुष्य झालं, हे आता संपून गेलंय. जशा जशा कंपन्या दे आर फाइंडिंग इट डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह, तोच प्रकार जॉबमध्ये होतो आणि जॉब त्याच्यामुळे नष्ट होतात किंवा कमी होत आहेत. म्हणून जॉब सिक्युरिटी हा प्रकार आता तर कमीच झालाय आणि पुढच्या 20 वर्षां 25 वर्षांनंतर जॉब सिक्युरिटी हा प्रकार राहणार नाही. मग अशा पद्धतीमध्ये जर का आपल्याला मुलांना तयार करायचं असेल तर साधी गोष्ट म्हणजे मी सातत्याने स्वतःचं स्टेअरिंग स्वतःच्या हातात ठेवणं गरजेचं आहे की नाही? कारण नाहीतर मी सातत्याने दुसऱ्यावरती अवलंबून आहे. म्हणजे मग मी स्वतःचं स्टेअरिंग घेऊन स्वतः चालवू शकलो गाडी तर माझ्याकडे पर्याय आहे की मी टॅक्सीने जाऊ शकतो किंवा मी स्वतःहून गाडी चालवू शकतो. पण मला ड्रायव्हिंग येतच नसेल तर मला कायमचं दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. याच्यासाठी ही जी मानसिकता आहे की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स की मी स्वतःहून स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, स्वतःची उपजीविका करू शकतो, छोट्यातली छोटी का होईना किंवा मोठ्यातली मोठे होईना. म्हणजे प्रत्येकाने इनोव्हेशन करायला पाहिजे किंवा असं मोठं काहीतरी करायला पाहिजे, टेक्नॉलॉजी वापरायला, असं काय नाही. पण छोट्या छोट्या प्रकारामध्ये आपण स्वतःची कलागुण वापरून त्याला कसा उद्योगामध्ये निर्माण करता येईल तो कॉन्फिडन्स निर्माण करणं. मग तो आता वापरतील, 5 वर्षांनी वापरतील, 10 वर्षांनी वापरतील, कधीही वापरणार नाही, जॉबमध्ये राहतील. सुंदर उदाहरण सुंदर पिचाई. सुंदर पिचाई गुगलचे सीईओ, सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ, अगदी टाटाचे आता सीईओ जे एन चंद्रा, ते टाटा परिवारातले नाही आहेत. हे सगळे तसे म्हटले तर एम्प्लॉईज आहेत, परंतु आज ते त्या पोझिशनवर आहेत बिकॉज दे हॅव एंटरप्रिनर माइंडसेट. नाहीतर त्यांना त्यांच्या मालकाने म्हणजे बिल गेट्स म्हणा किंवा रतन टाटा म्हणा यांनी त्यांना त्या पोझिशनमध्ये पोचवलं नसतं. कुठल्याही पालकाला आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठल्याही जॉबमध्ये क्लेरिकल पोझिशन राहावी आयुष्यभर असं वाटतं का? किंवा ऑफिसर राहावी असं वाटतं का? नाही. त्यांना पण वाटतं त्यांनी ग्रो व्हावं, व्हाईस प्रेसिडेंट व्हावं, सीईओ व्हावं. मग ते जर का व्हायचं असेल तर यू हॅव टू थिंक लाईक अ एंटरप्रिनर. आणि म्हणून जॉब करताना तुम्ही जॉब करा, उद्योग करा, तुम्ही करताय तसं ब्लॉगिंग करा किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही करिअर घ्या. तुम्हाला एक प्रकारे ग्राहकाला काय पाहिजे हे समजणं, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे समजणं आणि ते कसं करायला पाहिजे वेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये माझे कलागुण कसे वापरले पाहिजे हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. दॅट इज एंटरप्रिनर माइंडसेट.
म्हणजे ही खूप महत्त्वाची माहिती आहे माझ्यासाठी सुद्धा, कारण मी सुद्धा आत्ता एंटरप्रेनर झाली आहे आणि माझं एक छोटंसं बिझनेस मी चालू केलेलं आहे. पण माझा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एक सक्सेसफुल एंटरप्रेनर होण्यासाठी काय काय करावं. म्हणजे मग त्याला ऑफकोर्स त्याला वेळही द्यावा लागेल तितका, पण मग ते कसं कळणार आपल्याला की वी आर ऑन द राईट ट्रॅक. या म्हणजे खूप डीप प्रश्न आहे हा, पण आणि खूप चांगला प्रश्न होतो. आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं, मराठीमध्ये तसं बोललं जातं की यार मराठी माणूस काय उद्योग करूच शकत नाही, आपण आपला जॉब केला बरा, आपल्या बाप जन्मामध्ये कोणी उद्योग केला नाही, कशाला उगाच ते नसते उद्योग करायचे असं आपण बोलत असतो. परंतु रिसर्च असं सांगतो, वर्ल्ड वाईड रिसर्च सांगतो की उद्योजकता ही कोणी जन्माला घेऊन येत नाही. आपल्यामध्ये ट्रेडिशनली एंटरप्रेन्योरशिप स्किल्स कॉम्पिटन्सीज असतात, आपण त्याचा वापर करत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने उद्योजकता करता येते, तुम्हाला उद्योजकता शिकता येते, तुम्हाला ती करता येते, तुम्हाला त्याच्यातला रिस्क कमी करता येतो, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याला स्ट्रक्चरली बघाल तर. अगदी 2-3 उदाहरणं द्यायची झाली तर, आणि तुम्ही त्याला चांगलं रेझोनेट करू शकता कारण तुम्ही आता त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. सो यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इट इज. अगदी छोटी गोष्ट म्हणजे आपल्याला जे काय करायचं आहे त्यात मोठी आपण स्वप्न बघू शकतो का, आपल्याला कुठल्या गोष्टी करू शकतो, कुठल्या लेवलला आपण पोहोचू शकतो. ही पहिली गोष्ट की आपण आपलं ध्येय फिक्स करायला पाहिजे, आणि ते ध्येय इतकं मोठं असलं पाहिजे की त्याची आपल्याला भीती वाटली पाहिजे, असं वाटलं पाहिजे की आपण नाही करू शकत. कारण छोट्या ध्येय बघणं इतकं स्वतःचा म्हणजे त्याच्या इतकं मोठं क्रिमिनल स्वतःचं हे काही नाही. तुम्हाला जितकी मोठी ध्येय बघता येईल ती बघायला पाहिजे. सुरुवात मोठ्यापासून करायची. परत ती बघितली म्हणजे ती उद्या साध्य होतील का, तर नाही. मग त्याला पूरक असं प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला आपण त्याच्या जवळ कसे जाऊ असे छोटे टार्गेट्स ठेवून त्याला ब्रेक करून ते अचीव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आणि बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस कधी होतो, ज्यावेळी ट्रान्झॅक्शन होतं त्यावेळी. ट्रान्झॅक्शन कधी होतं, ज्यावेळी तुम्ही एखाद्या कस्टमरला एखादी गोष्ट देता, त्याला ती आवडते, तो त्याच्या पाकिटातनं पैसे काढतो, तुम्हाला देतो, याचा अर्थ बिझनेस झाला. आणि त्याला ती आवडली, त्याने 4 जणांना सांगितलं रे खूप चांगलं आहे, तुम्ही जा घ्या, तर दिस इज बिझनेस. मग याचा अर्थ तुमच्यासाठी बिझनेस करताना हू इज इम्पॉर्टंट, तुमची आयडिया इम्पॉर्टंट नाही, तुम्ही इम्पॉर्टंट नाही, तुमची बुद्धी इम्पॉर्टंट नाही, तुम्ही इंजिनियर आहात, MBA आहात, ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट काय आहे, ग्राहक. त्याला एखादी गोष्ट आवडते का नाही, तुमचं सगळं नॉलेज, सगळं स्किल्स हे अल्टिमेटली केंद्रित का होतं. मी पाण्याची बॉटल बनवत असेल तर ती बॉटल त्याला आवडेल का, तो घेईल का, ते एकदा झालं, ते जमलं की मग तुम्ही ऍक्च्युअली तुमचा उद्योग सुरू झाला. मग सातत्याने ग्राहकाला काय हवंय आणि ते मी माझे स्किल्स वापरून, म्हणजे आता मी पाण्याच्या बाटलीचं उदाहरण दिलं, तर पाण्याची बाटली मी बनवू शकतो का, कदाचित माझ्यात ते स्किल्स नसतील, परंतु वेगळ्या पद्धतीने माझ्यात जे स्किल्स आहेत त्या पद्धतीने मी तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करीन, इथे मी ज्यावेळी कनेक्ट करतो, अशा पद्धतीने उद्योजकाने जर का विचार केला तर आपण विचार करू शकतो. आणि शेवटची गोष्ट, मला बरेच मी स्टार्टअप्स फाउंडर बरोबर बोलतो त्यावेळी आम्हाला म्हणतात, सर तुम्ही आमच्या घरी आमच्या पेरेंट्सशी बोला, त्यांना सांगा, कन्व्हिन्स करा, कारण ते कन्व्हिन्स होत नाहीयेत, एकंदरीतच रेजिस्टन्स येतो. त्यांना सांगतो साहजिक येणार, कारण आपण इतकी आपली मानसिकता अशी घडवून ठेवलेली आहे की पिढ्यानपिढ्या आपण या मानसिकतेत वाढलेलो की बाबा जॉबच करायचा आहे. परंतु तुम्ही कमीत कमी पैशामध्ये तुम्ही जर का दाखवू शकलात त्यांना की मी ग्राहकाला आकृष्ट करू शकतो, याच्यासाठी तुम्हाला 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख असे पैसे न घेता तुम्ही कमीत कमी पैशामध्ये हे कसं करू शकता, त्याचे मॉडेल्स आहेत, ते करू शकतो आपण. ते जर का तुम्ही पालकांना दाखवू शकलात की बघा मी हे जे बनवतोय ह्याच्यातनं 10 कस्टमर अट्रॅक्ट झाले, 50 झाले, 100 झाले, हे जर का तुम्ही करू शकलात तर साहजिकच कॉन्फिडन्स लेवल वाढेल ना. आणि तो कॉन्फिडन्स लेवल तुम्ही वाढू शकलात तर तुमचा रेजिस्टन्स लेवल बाकी त्यांचा कमी होईल, लोक तुमच्याशी जोडतील. आणि एकाने करण्यापेक्षा तुम्ही पार्टनर घेतलेत, कोलॅबरेट घेतलेत, लोकांना बरोबर घेतलं तर तुमची गाडी हळूहळू चालू होईल. तर या स्टेप जर का एक उद्योजक म्हणून तुम्ही पद्धतशीरपणे करू शकला तर असं नाही म्हणू शकत मी बिझनेसमध्ये रिस्क झिरो आहे, कुठल्याच गोष्टीत रिस्क नाहीये, झिरो नाही. आपण इथून बाहेर गेल्यानंतर घरी परत जाऊ की नाही, आणि आता इतके ऍक्सिडेंट्स होतात की बाब म्हणजे कठीण वाटतंय. पण हा रिस्क आपल्याला एलिमिनेट करता येणार नाही, पण नक्कीच आपल्याला कमी करता येईल, तो कॉन्फिडन्स लेवल आपल्याला वाढवता येईल. पण सर बऱ्याचदा असं होतं ना की एखादा तरुण किंवा एखादी कोणी व्यक्ती बिझनेस सुरू करतो, हिम्मत एकवटतो आणि सुरू करतो, पण तो व्यवसाय सुरू केल्यानंतर जसं तुम्ही म्हणता की त्याला वेळ लागतो त्या सक्सेसपर्यंत पोचायला. पण मग ही कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी काय करावं, स्वतःला मोटिवेट कसं करावं, कारण तोही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की चला आज मी म्हणते की नाही मला माझा बिझनेस सुरू करायचा, मला 9 to 5 जॉब नाही करायचा आणि आय वॉन्ट टू क्रिएट माय ओन ब्रँड. पण ह्यासाठी
पण खूप फॅक्टर्स आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा केव्हा आपण आपली स्वतःची सुरुवात करतो तेव्हा आपल्या सोबत सपोर्ट सिस्टम म्हणून कुणी नसतं. अनेकदा आपले घरातली लोक सुद्धा त्याचा विरोध करतात की अरे कशाला तू सिक्युरिटी बघ, हे काय स्वतःचं. सो अशा वेळेला ती कन्सिस्टन्सी मिळावी किंवा ते मोटिवेशन मिळावं यासाठी तुमच्याकडून काही टिप्स आम्हाला. मोटिवेशन म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की बिझनेस करायला खूप वेळ लागतो. साधारण नाही, आता आपण सगळे झेप्टोमध्ये झालोय. झेप्टो आता काही गोष्ट पाहिजे 15 मिनिटात. झेप्टो तुम्हाला माहीत असेल की झेप्टो कैवल्य आणि त्याचा पार्टनर आधी दोघे 22 वर्षाचे मुलं आहेत. 2024 साली त्यांनी चालू केला, 2025 साली ते युनिकॉर्न झाल्यात. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही समाजामध्ये कुठली नीड आयडेंटिफाय करता, किती पॉवरफुल ते आयडेंटिफाय करता आणि किती पटकन व्यवस्थित पद्धतशीरपणे तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचता, दॅट डिसाइड्स सक्सेस ऑफ युअर स्टार्टअप. बरोबर. आता ते जर का तुम्ही व्यवस्थित आयडेंटिफाय नाही करू शकला तर तुम्हाला हळूहळू वेळ लागेल. मग जितका तुम्हाला वेळ लागतो तितका आपले पण पेशन्स कमी होतात, आपल्या घरातल्यांचे पण पेशन्स कमी होतात, आपल्याकडे असलेले रिसोर्सेस संपतात. बरोबर. मग याचा अर्थ काय की ही गरज ओळखून मग उद्योगात पडणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी आपण जर का करू शकलो तर आपण या प्रकारे आपण लोकांना पण कन्व्हिन्स करू शकतो आणि अशा प्रकारचा बिझनेस आपण जनरेट त्याच्यामध्ये करू शकतो. की स्टार्टअप काढणं म्हणजे ग्राहकाबरोबर थिओरॉटिकली लग्न करण्यासारखं आहे की तुम्हाला तो काय करतो हे सगळं जाणलं पाहिजे आणि ते सातत्याने जर तुम्ही करू शकलात ना तर मग देन यू आर व्हेरी क्लोज टू देम आणि मग तुमची गाडी सुरळीत राहू शकते. ते कोड जर का तुम्ही सोडवलं नाहीत तर मग स्टार्टअपमध्ये पडून बरेच जण स्ट्रगल होतात. सर मार्केटिंगसाठी पैसा पाहिजे किंवा फॅक्टरी काढायचे पैसा पाहिजे, परंतु ग्राहक तुम्ही ओळखण्यासाठी किती वेळ घालवताय, काय करताय हे तुम्ही जर का करू शकलात दॅट बिकम्स द रिअल की. करेक्ट. खूपच इंटरेस्टिंग उत्तर आहे हे. कारण मला म्हणजे एक कळलं यातून की जेव्हा केव्हा आपल्याला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्याच्या आधीचा जो वेळ असतो तो खूप महत्वाचा आहे, जो तुमच्या अभ्यासाचा वेळ आहे, रिसर्चचा वेळ आहे आणि तो पुरेपूर तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की तुम्ही काय करणार आहोत. अगदी खूप. मी साधी गोष्ट सांगतो. मी हा मुलांना उद्योजकता शिकवण्याचा ज्यावेळी स्टार्टअप सुरू केला एनपॉवर नावाचा, त्याच्या आधी मी 2 स्टार्टअप केले होते. अच्छा. आणि 3 केले, एक फेल झाला, 2 सक्सेसफुल झाले आणि अजूनही चालू आहे. आणि ज्यावेळी मुलांना शिकवायला मी विचार केला तुम्ही तुमचा विश्वास असणार नाही तर तुम्हाला वाटेल की एवढं तुमचं शिक्षण आहे, तुम्ही स्टार्टअप केले आहेत, मुलांना उद्योजकता तुम्ही सहज शिकू शकाल. मला 1 वर्ष लागलं केवळ मुलांना उद्योजकता शिकवायची कशी हा विचार करण्यासाठी. मला 1 वर्ष मी व्हर्च्युअली सबॅटिकल घेतली, रिसर्च केला, बघितलं. कारण ज्या पद्धतीने तुम्ही मोठ्यांशी बोलू शकता उद्योजकतेवर त्या पद्धतीने मी मुलांशी नाही बोलू शकत. तुम्हाला ते गेमिफाय करावं लागेल, त्यांच्या लेवलवर जावं लागेल, त्यांना तशा पद्धतीने समजावं लागेल. आणि मला उद्योजकता कशी डिफाईन करायची हे 2 स्टार्टअप झाल्यानंतर कळलं, हे रिसर्च करताना. म्हणजे तयारी जर का तुम्ही करून त्याच्यामध्ये पडलात ना, आणि केवळ उद्योजकताच नाही कुठल्याही गोष्टीमध्ये तयारी करून जर का तुम्ही पडलात तर तुम्ही तुमचा प्रवास जो असतो तो अधिक रंजक पद्धतीने करू शकता. करेक्ट. आणि महत्वाची आणखीन एक गोष्ट तुम्ही सांगितलं म्हणून मला लक्षात आली की उद्योग हा शेवटी एक्सपेरिमेंटेशन आहे. करेक्ट. बरोबर. की तुम्ही एखादी गोष्ट चालू केलीत आणि त्याला मग आता आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टी त्याला तुम्ही करू शकता. म्हणजे आता एक तुम्ही चालू केलं, आता हे चालतंय की नाही हे तुम्हाला सुरुवातीला माहित नाहीये, पण देन यू आर एक्सपेरिमेंटिंग. तुम्ही त्याच्यामध्ये सातत्याने बघताय की कुठल्या गोष्टींचा ट्रेंड चालतोय, कुठे हे करता. उद्योगामध्ये तसं असतं. मी अगदी चहाचा एक स्टॉल जरी टाकला तर तो कुठे चालतोय, का चालतोय, कुठले ग्राहक येत आहेत, मग तशाच प्रकारच्या आणखीन कुठे कुठे मी करू शकतो, अशा पद्धतीने तो विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. उद्योजकतेमध्ये कधीही फिक्स आन्सर नाहीये. म्हणजे 100 करोडचा टर्नओव्हर झाला तरी मी असं सांगू शकत नाही की माझा बिझनेस सेट झाला. तुम्हाला सातत्याने ते एक्सपेरिमेंटेशन करावं लागतं. ती मानसिकता पाहिजे. करेक्ट. करेक्ट. पण जसं तुम्ही म्हटलंत मगाशी की आपली एज्युकेशन सिस्टम पण खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी. म्हणजे जसं आता माझ्यासारखी मुलगी की जी ॲव्हरेज स्टुडंट होती, म्हणजे 60% 70% यामध्येच मी कायम असायचे आणि मला नव्हतं माहिती की मला पुढे काय करायचं, पण मी शिक्षण घेतलं. बरोबर. आणि त्यानंतर मी जर्नलिस्ट झाले. सो माझ्या जर्नलिझमचा आणि माझं 15 वर्षांचे मी शिक्षणात घालवली त्याचा काही संबंध नव्हता. जर्नलिझम मध्ये ट्रिग्नोमेट्री वापरलं नाही. तर
मग जेव्हा मी फील्डवर उतरले तेव्हा मला माझं करिअर ऍक्च्युअल समजायला लागलं. अगदी बरोबर. त्यामुळे जसं तुम्ही म्हटलात की हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तुम्ही काय शिकता आणि पुढे जाऊन तुम्ही करिअर काय घडवणार आहात. आपल्या एज्युकेशन सिस्टमचा त्याचा त्याच्याशी काही तसा फार संबंध नाही. पण मग तुमच्या म्हणजे तुम्ही आता एवढा अभ्यास केलाय त्यातून तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं एज्युकेशन सिस्टम असायला हवी? पहिली गोष्ट म्हणजे एज्युकेशन ग्रॅज्युएशनला संपतं ही सगळ्यात मोठी चूक आहे. आपण मुलांना म्हणतो की एवढं शिक मग आयुष्य खूप चांगलं होतं, हे चुकीचं आहे. आता जो प्रकार आहे हा लाईफ लॉंग लर्निंगचा प्रकार आहे. कारण सातत्याने स्किल्स चेंज होत आहेत, सातत्याने टेक्नॉलॉजी चेंज होते. त्याच्यामुळे आपल्याला लाईफ लॉंग लर्निंग करायला पाहिजे. मी ग्रॅज्युएशन झाली, आधी टप्पे होते ना की 21-22 शिक्षण, 22 ते 60 नोकरी आणि मग 60 नंतर रिटायरमेंट. आता ती दरी निघून गेली. आता यू हॅव टू लर्न कंटिन्युअसली. म्हणजे 40व्या वर्षी पण तुमचा जर का तुम्ही ते स्किल्स अपडेट केले नाही तुमचा जॉब जाऊ शकतो. आता बरीच हे जे मिड करिअर क्रायसिस जो निर्माण झाला आहे आणि भारतामध्ये आता तो पुढच्या 15 वर्षामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात येणार आहे. मिड करिअरमध्ये 35-40मध्ये सडनली कंपनीची डायरेक्शन चेंज झाली, तुमच्याकडे ते स्किल्स नाहीत, तर यू विल बिकम रिडंडंट. त्यामुळे हे सातत्याने मुलांना शिकलं पाहिजे. सो ही पहिली एक गोष्ट आपण मुलांमध्ये तयार करायला पाहिजे की माइंडसेटमधून बाहेर या. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी. ही आपल्याला टेक्नॉलॉजी शिकणं म्हणजे कोडिंग शिकणं हे गरजेचं नाही, परंतु टेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन हे कसं होतं याचं जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये अजिबात नाही आहे, ती म्हणजे लोकांशी जोडणं. म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये एम्पथी असं म्हणतो की लोकांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायचे. मी तुम्हाला लिहून देतो की पुढच्या 20-25 वर्षामध्ये तेच लोक, तीच मुलं सक्सेसफुल होतील ज्यांच्याकडे एम्पथेटिक माइंडसेट आहे. कारण AI वगैरे सगळं काम करेल, पण AIला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आपल्याला सांगावं लागेल ना. करेक्ट. सो जो प्रॉब्लेम ओळखू शकेल, प्रॉब्लेम कधी ओळखाल त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे हे मला कळेल, त्यावेळी आय विल बी एबल टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम. मग मी AIला सांगेन की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, आन्सर मी देऊ शकेल. सो एम्पथी बेस्ड अंडरस्टँडिंग हे एज्युकेशन सिस्टममध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे सातत्याने आपला फोकस कॉम्पिटिशनवर आहे. मला तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे, तुम्हाला ह्यांच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे. हा या रॅट रेसमध्ये बाहेर येऊन कोलॅबरेट कसं करायचं, कोलॅबरेटिव्ह लर्निंग काय आहे, आपण कसं एकमेकांबरोबर बसून काम करू शकतो. कारण द वर्ल्ड इज मुव्हिंग टुवर्ड्स कोलॅबरेशन. करेक्ट. तर ह्या कोलॅबरेटिव्ह स्किल्स आपल्याला एज्युकेशनमध्ये आणावं लागेल. आणि याची गरज काय आहे की आता पुढचं जे वर्कफोर्स आहे, म्हणजे आता जी मुलं 10वीमध्ये वगैरे आहेत ते एक 10 वर्षानंतर ज्या वर्कफोर्समध्ये येतील त्यावेळी ही कम्प्लीट इकॉनॉमी जी आहे ही गिग इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला डायव्हर्सिटी म्हणतात. म्हणजे तुमच्याबरोबर काम करणारा, तुमच्या बाजूला बसणारा हा डोंबिवली अंबरनाथचा नसेल, तो पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्कोचा असेल, बरोबर. तर त्यांचे कल्चर्स काय आहे, डायव्हर्स कल्चर काय आहे, त्यांचे टाईम झोन्स काय आहे, ते कशा पद्धतीने काम करतात, मी कसं ॲडॉप्ट करू शकतो त्याच्याबरोबर, ह्या गोष्टीसुद्धा आता एज्युकेशन सिस्टीममध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर दे विल बी कम्प्लिटली लेफ्ट आउट. आता लोक असं म्हणतात आपण हे कुठे शिकलो होतो, आपण पण तयार झालो ना, पण म्हणून आपण जे स्ट्रगल्स केले ते आणखीन पुढच्यांना ते स्ट्रगल्स नको असतील तर आपल्याला या गोष्टी पद्धतशीरपणे एज्युकेशन सिस्टममध्ये आणाव्या लागतील. एज्युकेशन म्हणजे फक्त मॅथ्स, सायन्स, तुमचं समाजशास्त्र आणि आता 2-3 लँग्वेजमध्ये जे भांडण चाललं आहे. एज्युकेशन इज नॉट ऑल अबाउट दॅट. एज्युकेशन इज ओव्हरऑल डेव्हलपमेंट, बिलीफ सिस्टम तयार करणं, हॅबिट्स तयार करणं, थिंकिंग प्रोसेस तयार करणं, मुलांना सांगणं की त्यांच्यामध्ये काय चांगलं आहे. शाळेमध्ये जर का एक मुलगा 10 वर्ष शिकतोय आणि त्याला समजा 60% मार्क मिळाले तर आपण त्याला सांगतो की तू नाही ॲव्हरेज आहेस. तो म्हणतो ठीक आहे या 7 सब्जेक्टमध्ये मी ॲव्हरेज आहे, पण मी कशात चांगलं आहे ते सांगा ना. करेक्ट. आता तुम्ही जर का म्हणता तुम्हाला 60-70% मिळाले, पण यू मस्ट बी ग्रेट इन कम्युनिकेशन शाळेमध्ये. ह्याच्यामध्ये कोणी तुम्हाला टेस्टच नाही केलं ना, तुम्हाला टेस्ट केलं मॅथ्सवर, त्यामुळे तुम्हाला 60% मिळाले. पण या पद्धतीचे कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, मॅनेजिंग फेल्युअर्स ह्या गोष्टींमध्ये जर का आपण मुलांना तयार करू शकलो आणि या प्रोसेसमध्ये घेऊन जाऊ शकलो तर मुलं भविष्यासाठी चांगले तयार होतील. करेक्ट. नाहीतर आपण तेच रडगाणं, तेच प्रेशर कुकर, त्याच गोष्टी करत बसू आणि मग आपण म्हणतो की आपली मुलं फेल होत आहेत. करेक्ट. मग असे स्कूल्स डिझाईन का नाही होत आपल्या भारतात? स्कूल्स डिझाईन होत नाही त्याच्याही पेक्षा सुद्धा काय माहिती आहे का, स्कूल ॲट दी एंड ऑफ द डे हा स्टेट सब्जेक्ट आहे. म्हणजे हा गव्हर्नमेंटने सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये काय शिकवायचं काय नाही ते गव्हर्नमेंट डिसाईड करतं. नवीन एज्युकेशन पॉलिसी देतात, थोडंसं जुने लिक्विड नवीन बाटलीमध्ये तशा पद्धतीने भरलं जातं. म्हणजे तो राजकारणाचा भाग आपण सोडून देऊ, परंतु ह्याच्याकडे सातत्याने रॅडिकली बघणं अत्यंत गरजेचं आहे. काही नवीन शाळा ज्या आल्यात प्रायव्हेट स्कूल्स
तशा प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. परंतु केवळ हा लिमिटेड नसून एकंदरीतच त्याचा मास अडॉप्शन झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पेरेंट्सने सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. मी माझ्या मुलाला 10 वर्ष शाळेत टाकलं, मग ती शाळेची जबाबदारी, अशा पद्धतीने बघून नाही चालत. आज आपण एखादं साधं प्रॉडक्ट घेतो मार्केटमधनं, अगदी समजा एखादा मिक्सर घेतला, तो चालला नाही, तर आपण परत जाऊन म्हणतो ना मिक्सर चालला नाही म्हणून. पण आपण एज्युकेशन सिस्टममध्ये बघत नाही. आपण अजूनही सांगतो की आम्हाला मार्क्स पाहिजेत. 90% लोक अजूनही म्हणतात आम्हाला मार्क्स पाहिजे. पण त्याच्या आणि हे कोण पेरेंट म्हणतो? त्या पेरेंटला माहिती आहे की आपल्याला आपल्या मार्कांचा काही उपयोग झालेला नाहीये. आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतो, म्हणतो अरे मार्क्स का कुछ उपयोग नहीं है, जो मैंने सीखा था कभी यूज नहीं किया, हे सगळं आपण व्हॉट्सअपवर टाकतो. मुलांकडनं काय एक्सपेक्ट करतो, शाळांकडनं काय एक्सपेक्ट करतो? मार्क्स पाहिजे. म्हणजे हा दांभिकपणा आपण ॲज अ पेरेंट पण करतो. मग पेरेंट काय म्हणतो की माझ्याकडे चॉईसच नाहीये. चॉईस आहे. यू बिकम द कॉन्शियस, म्हणजे यू शुड आस्क, डिमांड की तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या मार्कांचा काही उपयोग नाही आणि कुठले स्किल्स तुम्ही उपयोग आणले होते, तर तशा प्रकारचं बॅक प्रेशर जर का ॲज अ सोसायटी आपण तयार करू शकलो तर नक्कीच ही सिस्टम तयार होईल. आणि ही करायला पाहिजे. तर आम्ही एक लिमिटेड पद्धतीने हा प्रवास सुरू केला. 470 शाळांमध्ये 85,000 मुलांपर्यंत आम्ही उद्योजकतेच्या मानसिकतेचा प्रोग्राम पोचवलेला आहे. आणि आम्ही अगदी खेड्यागावातल्या 7 राज्यांमध्ये, म्हणजे आंध्रा, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये खेडोपाडी जाऊन गव्हर्नमेंट स्कूल, लो इन्कम स्कूल्समध्ये हे प्रोग्राम राबवतो. आणि त्यातनं जे मुलं आयडियाज काढतात ना, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी किती शिकलो असेल त्याच्यापेक्षा सुद्धा आय कॅन ऑनेस्टली टेल यू की मी त्यांच्या 10% पण विचार करू शकत नाही. इतका पॉवरफुल विचार ते लोक करतात. आणि त्यांची ॲबिलिटी टू कनेक्ट द डॉट्स, की मी हे इथे बघितलं, वडिलांबरोबर ट्रॅव्हल करताना मी हे बघितलं, हे मी इथे वापरू शकतो. त्यांचं चॅलेंजिंग द ऑब्वियस, कारण सगळं पाठीकोरी असते ना, त्यामुळे दे कॅन आस्क एनी क्वेश्चन्स. आपल्याला थोडी भीड वाटते, अरे हे काय म्हणतील, किंवा हे काय ओरडतील, किंवा लोक हसतील मला. त्यांना अशी काही भीती नसते. दे कॅन चॅलेंज एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आणि अशा पद्धतीने मुलं विचार करू शकतात. ते त्याच वयात विचार करू शकतात. ते थोडे 17, 18, 19 झाले, 20 झाले की मग त्या आपण भिंती तयार करतात. अरे मला लोक हसतील, सायकोलॉजिकली चेंजेस होऊन जातात, हे होत जातात. आणि त्याच्यामुळे त्या मुलांना आपण जर का ह्या प्रकारे तयार करू शकलो तर दे कॅन डू फॅब्युलस काइंड ऑफ वर्क. आपण त्यांना लॉक करून ठेवलेलं आहे, त्यांना अनलॉक करणं अत्यंत गरजेचं आहे. करेक्ट. पण एक वेगळा प्रश्न मला आपल्या मराठी लोकांविषयी विचारायचा आहे की आपल्या मराठी लोकांमध्ये आजही सिक्युरिटी हवी, दर महिन्याला सॅलरी आली पाहिजे आपल्याला, तर ती एक जी मेंटॅलिटी आहे ती आजही बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते. तर काय रिझन्स आहे यामागे, आणि तुम्हाला यातनं काही रेव्होल्युशन घडताना दिसतंय का? हे फ्रँकली काय झालंय, हे होप अगेन्स्ट होप झालंय की लोकांना माहिती आहे की आता एज्युकेशन म्हणजे आपण BA BCom साध्या डिग्रीज घेऊन होत नाही. आता इंजिनिअरिंग किंवा या तत्सम ज्या डिग्रीज आहेत, ज्या प्रोफेशनल डिग्रीज आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आता एक प्रकारचा जॉबलेसनेस यायला सुरुवात झाली. तर हा प्रकार सुरू झालेला आहे. परंतु आपण ते डोळे उघडत नाही. आपण त्या एका मृगजळाच्या मागे लागतो की माझा मुलगा मुलगी IIT मध्ये गेला, माझा मुलगा मुलगी या इन्स्टिट्यूटमध्ये गेले, CA झाले, MBA झाले, की माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. पण ते कल्याणचं अंबरनाथ व्हायला वेळ लागत नाही. कारण मुळातच आपण त्यांच्यावरती फोर्स केलेल्या आहेत या गोष्टी की तुझ्यामध्ये काय चांगलं ते सोडून दे, जे सक्सेसफुल आहे ते कर, ते गेल्यानंतर 4 पैसे तुला मिळतील. हा जो आपला, आणि खास करून मराठी लोकांमध्ये हा जो एक प्रकारचा म्हणजे सेट केलेल्या ज्या गोष्टी आहेत सोसायटी मधल्या, बस त्याच फॉलो करायच्या, बाहेर जायचं नाही, हे कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मराठी एकंदरीतच समाज म्हणून किंवा एकंदरीत आपण सगळी मराठी जनता आपण म्हणतो ती, त्यांनी उद्योजकता किंवा अशा आयडिया सेलिब्रेट करणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांना दाखवून द्यायला पाहिजे की आता तुमच्यासारख्या लोकांनी स्वतःहून हे सुरू करणं, या क्षेत्रामध्ये पुढे येणं, हे करणं, दीज आर द थिंग दॅट शुड बी सेलिब्रेटेड. की आपण दाखवू शकतो की या गोष्टीमुळे करून तुम्ही फायनान्शियली पण कमवू शकता, तुम्ही समाजामध्ये स्टेटस कमवू शकता, तुम्ही चांगलं आयुष्य जमवू शकता, तुमचं राहणीमान वाढू शकतं. अशा प्रकारे स्वकर्तृत्वावर तुम्ही जर का कुठल्याही गोष्टी करू शकता. मग ते मी स्वतःहून करा, लोकांना एकत्र घेऊन करा, अशा प्रकारे आपण समाजामध्ये स्थित्यंतर आणू शकतो. पण त्यात मुळात बेसिक हे काय आहे की मी परत शिक्षणाकडे काय येतो, कारण शाळेमध्ये 6वी ते 10वी मध्ये एकदा आपण पेरेंट्सला दाखवलं की बघ तुझ्या मुलामध्ये मुलीमध्ये ही क्षमता आहे आणि ते करू शकतात, हे दाखवलं. म्हणजे तो उद्योग पुढे 100 करोडचा व्हायला पाहिजे अशी गरज नाही आहे, पण त्यांनी तो सक्सेसफुली केला हे दाखवलं
तर पालकांच्या मनातली भीड चेपेल की मेरा बेटा कर सकता है, त्याला हे येऊ शकतं, त्याने हे करून दाखवलंय, मग त्यांना आपण संधी पुढे देऊ. आज दुर्दैवाने मुलाला शाळेत उच्च शिक्षणासाठी 20 लाख कर्ज काढणारे पेरेंट्स आहेत, परंतु त्याच मुलाला 5 लाख 10 लाख उद्योग करण्यासाठी पैसे देणारे पेरेंट्स नाही आहेत. ही मानसिकता बदलणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला असं वाटतं की 20 लाख जरी खर्च केले तर त्याला त्याच्यातनं काहीतरी पुढे मिळेल, पण 10 लाख केले तरी बुडतील. हा मुळातच आपला जो न्यूनगंड आहे तो त्याच्यातनं बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कधी कुत्सितपणे किंवा उपवासाने म्हणतो अरे उद्योग तो मारवाडी लोगों का बिझनेस आहे, गुजरात्यांचा बिझनेस आहे आणि त्यांच्या रक्तात आहे, परंतु तशी वस्तुस्थिती नाही आहे. रक्तात असतं असं नाही आहे, पण ते कंडिशनिंग आहे. लहानपणापासून 3-4 वर्षाचा मुलगा डायनिंग टेबलवर वडिलांबरोबर बसून त्या गोष्टी ऐकतोय, त्या समजतोय, त्याला कळतंय, त्याच्यामुळे त्याचं इनडायरेक्टली हे लर्निंग होतंय. हे लर्निंग होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर का होतो, कारण तो सातत्याने आपल्या आई वडिलांना पेशंट हँडल करताना बघतो. पॉलिटिशियनचा मुलगा पॉलिटिशियन का होतो, ऍक्टरचा मुलगा ऍक्टर का होतो, कारण लहानपणापासून डायनिंग टेबलवरती हेच डिस्कशन्स आहेत. तर अशा प्रकारचे डिस्कशन्स आपण जर का मुलांबरोबर उद्युक्त केले, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आपण आतमध्ये म्हणजे त्यांना समाविष्ट करून घेतलं. आपण म्हणतो की आपले फायनान्शियल प्रॉब्लेम मुलांना सांगायचे नाही, त्यांना आपल्या फायनान्शियल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं नाही. का नाही करायचं, त्यांना लिमिटेड वेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करा, त्यांना महिन्याच्या बजेटमध्ये इन्व्हॉल्व्ह करा की आपल्या महिन्याचा खर्च 20,000 रुपये कसा करायचा, चला एकत्र मिळून करू. दॅट विल ब्रिंग अ फायनान्शियल माइंड ट्रेन करणं खूप गरजेचं आहे की कसं करायचं, मीन्स काय आहेत, रिसोर्सेस काय आहेत, पैसा कुठून येतो, पैसा कुठून जातो, हे फायनान्शियल डिसिप्लिन तयार होते. आपण शॉपिंग करताना वगैरे आपण एकटे जातो, आपण मुलांना घेऊन थोड्या गोष्टी त्यांना करायला लावल्या की हे तू घेऊन ये, हे तू निगोशिएट कर, ह्याची व्हॅल्यू काय आहे हे जाणून घे, ह्याच्यातनं मग त्यांना कळायला लागतं. मग ते प्रश्न विचारायला लागतात. मुलांमध्ये क्युरिओसिटी इतकी प्रचंड असते, ती क्युरिओसिटीचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. ती दाबून हे तुला काही कळत नाही, तू बोलू नकोस, ह्या गोष्टींपेक्षा आपण जर का ती त्यांच्यामध्ये वाढवू लागलो तर मग हळूहळू हे तयार होईल. आणि हे स्थित्यंतर 1-2 वर्षामध्ये होणार नाही, कदाचित 15-20 वर्ष जावी लागतील, पण ते होण्यासारखं आहे. तर त्यासाठी प्रयत्न आपल्याला ॲज अ सिस्टीम करावी लागते. आणि मराठी फॅमिलीजमध्ये बऱ्याचदा जसं आपण म्हटलं की एक इनसिक्युरिटी ही फिलिंग असतेच की पुढे जाऊन व्यवसाय होणार की नाही, मग माझे पैसे बुडणारच का, मला परत मिळणार की नाही वगैरे वगैरे. पण अशा अनेक केस स्टडीज तुम्हाला माहीत असतील, मी तुमचं चॅनलही फॉलो करते त्यामुळे मला बऱ्याचदा तुमचा अभ्यास आहे यात. असे काही केस स्टडीज तुम्ही शेअर करू शकता ज्यांनी अगदीच असं स्क्रॅचपासून सुरू केलेली गोष्ट नंतर खूप मोठी झाली आहे. अगदी म्हणजे किती ते रॅक टू रिचर्स प्रचंड स्टोरीज. अगदी आपण बाहेर इंटरनॅशनली Airbnb बघू शकतो की Airbnb त्यांनी सुरू केलं, त्यांच्याकडे पैसे नव्हते, तर त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या घरामध्ये 3 बेड्स लावले आणि त्या 3 बेडवरती त्यांनी लोकांना राहायला दिलं. सकाळी उठून त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्गनाईज केला आणि त्याला त्यांनी नाव दिलं एअर बेड अँड ब्रेकफास्ट, Airbnb. तीच कंपनी $100 बिलियन झाली आज. काहीही पैसे नव्हते त्यांच्याकडे आणि अशा पद्धतीने चालू केली त्यांनी. आणि म्हणजे तुम्ही विचार कसा करू शकता. आणि एवढे लांबचे उदाहरण घ्यायचे नाहीत. म्हणजे चेन्नईमधले 2 कुमारन बंधू आहेत, संजय कुमारन आणि त्याचा भाऊ, 13 वर्षाची मुलं आहेत. गो डायमेन्शन नावाची त्यांनी कंपनी काढली. 13 वर्षाच्या मुलांनी 12 ॲप्स आहेत. बऱ्याच कंपन्यांमध्ये गो डायमेन्शनचे प्रॉडक्ट्स यूज केले जातात. 13 वर्षाच्या मुलांनी 12 ॲप असलेले प्रॉडक्ट्स निर्माण केले. आमचा एक विद्यार्थी आहे दिल्लीचा, अक्षित बन्सल म्हणून, त्याने आपल्याकडे आर्म ॲम्प्युटीज असतात ज्यांना हात नसतो, तर त्यांना आपण एक प्रॉस्तो हात लावतो आणि तो म्हणजे डेकोरेटिव्ह असतो थोडा, पण त्याच्यातनं काम होत नाही. त्याने ज्यावेळी त्याच्या लॅबमध्ये सेन्सर्स वगैरे शिकले, त्याने न्यूरो सेन्सर्स वापरून हा हात प्रचंड ॲक्च्युली कसा मूव्ह करू शकतो असा विचार त्याने 8वीमध्ये बनवायला सुरुवात केला. 10वीमध्ये त्याने प्रॉडक्ट बनवलं, त्याला सॅमसंगची स्कॉलरशिप मिळाली, त्याने चायनातनं गोष्टी इम्पोर्ट केल्या, आता तो ॲक्च्युली ते बनवतोय. आता तो 12वीमध्ये आहे. दिव्या सिजवली म्हणून आमची एक विद्यार्थी होती, तिने टायरच्या वेस्टमधनं, टायरचा वेस्ट चांगला असतो, टायर इज अ गुड रबर ना, त्याच्या वेस्टपासून शूज कसे बनवायचे असं तिने व्हेंचर चालू केला. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की तिने हे काम करण्यासाठी सगळे ॲसिड अटॅक सर्वायवर्स, बायका ज्या असतात, स्त्रिया असतात, त्यांना त्याच्यामध्ये घेतलं. म्हणजे लुक ॲट द लेवल ऑफ इन्क्लुझिव्हिटी. हा विचार त्यांनी केला आणि त्यांनी घेतला. त्यांना कोणी सांगितलं नाही असं करा म्हणून. त्यांनी नॉर्मल एम्प्लॉईज घेऊ शकले असते, परंतु त्यांनी ॲसिड अटॅक सर्वायवर्स त्यांनी घेतलं. असे असंख्य एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सरकारी शाळांमध्ये प्रोग्राम करत होतो,
तर 3 मुलींनी एकत्र येऊन मसाले तयार केले. त्या गोल्हारवाडी नावाच्या एका गावी राहतात. तर गोल्हारवाडीचा मिरच्या फार फेमस आहेत, पण त्या मिरच्यांना तेवढा भाव येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांचे किती प्रॉब्लेम्स होते त्यांनी बघितले. त्यांनी त्याचा मसाला तयार केला आणि तो मसाला ब्रँडेड गोल्हारवाडीचा मसाला म्हणून त्यांनी विकायला सुरुवात केली. 3 महिन्यामध्ये 35,000 रुपयाचा मसाला त्या शाळेतल्या मुलींनी विकला. असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये. आणि हे तर मी तुम्हाला छोट्या लेवलची त्यांनी चालू केले सांगितले. तुम्ही कितीही बिझनेसेस काढा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने छोट्यातनं छोटी सुरुवात करून मोठे बिझनेसेस काढणं. मी मगाशी झेप्टोचं उदाहरण तुम्हाला दिलं. अशा कितीतरी उदाहरणं आहेत जे आपण त्याच्यामधनं इन्स्पिरेशन घेऊ शकतो आणि या गोष्टी आपण पद्धतशीरपणे करू शकतो. मुलांना दाखवू शकतो की हे होणं शक्य आहे. देर इज नो लिमिट. आपण स्वतःला राखून ठेवण्यात काहीच गरज नाही आहे. करेक्ट. आणि यासाठी गरजेचे असते ती म्हणजे ती माइंडसेट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली. खरं तर माझा पुढचा प्रश्न हाच होता की जर एखाद्या व्यक्तीला त्याची आयडिया त्याला क्लिअर आहे पण त्याला स्टार्टअप करायचंय पण काही गोष्टी म्हणजे असतात, काही प्रश्न असतात, ते कोणाला विचारायचे कारण आपल्याकडे तशी सिस्टमच नाहीये ना. बरोबर. तर जोपर्यंत ती ऑर्गनाइज सिस्टम येत नाही, म्हणजे आम्ही आता ऍक्च्युली प्रयत्न करतो की पूर्ण एक ऑटोमेटेड मेंटरशिप प्लॅटफॉर्मच बनवायचा. परंतु तोपर्यंत तर तोपर्यंत आपल्याला एक मेंटॉर शोधणं अत्यंत गरजेचं आहे की त्याला आपण बाउन्स ऑफ करू शकतो. बऱ्याच वेळा मेंटॉर आपल्याला काय करायचंय सांगत नाही, पण काय करू नये हे सांगतो, कुठे अडकाल ते सांगतो. आणि ते आपण बऱ्याच वेळा ब्लाइंड असतो कारण आपण एका झोकात चाललो असतो, रे हो जाएगा कर लेंगे, असं नाही. तो सांगतो त्याच्यामध्ये 4 गोष्टी आपल्याला सांगतो की या गोष्टी जपून कर. आणि त्या गोष्टींचं आपल्याला मदत सातत्याने त्या पूर्ण क्षेत्रामध्ये कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस करणं, काय चाललंय, कोण काय करतंय. म्हणजे केवळ भारतात असं नव्हे तर भारताच्या बाहेर पण. आता तुमच्याकडे ChatGPT आहे, तुमच्याकडे गुगल आहे, ही चांगली टेक्नॉलॉजी तुमच्याकडे अवेलेबल आहे. बसल्या बसल्या तुम्ही त्याच्यातनं काय चाललेलं आहे, कोण कशा पद्धतीने करतं. म्हणजे माझी जी आयडिया आहे तशीच आयडिया मेक्सिकोमध्ये कोणी करताय का, ब्राझीलमध्ये कोणी करताय का, कशा पद्धतीने करतायत ते मी इथे आणू शकतो का, इतक्या पद्धतीने तुम्ही तो विचार करू शकता. हे जर का तुम्ही एक्सपांड केलं ना आणि जर का तुम्ही हळूहळू तुमच्या बिझनेसचा स्टार्टअपचा रिस्क कमी करू शकलात आणि तुम्हाला एकदा कळलं की मी जम्प मारू शकतो, मग तो डिसिजन घेणं जम्प करण्याचं ते इझी असतं. परंतु मला सातत्याने काहीतरी बिझनेस करायचा आहे पण मला नोकरी सोडवत नाही, हे या डिलेमामध्ये तुम्ही राहून ते करू शकत नाही. तुम्हाला मग त्या लेवलवरती यावं लागेल. नोकरी करता करता या गोष्टी तुम्हाला सॉर्ट आउट कराव्या लागतील आणि मग तुम्हाला स्टार्टअपमध्ये पडावं लागेल. करेक्ट. माझ्याकडे एक रंजक गोष्ट, माझ्याकडे 2 आले होते मुलं. ते एका मोठ्या होर्डिंग्स वगैरे त्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंट लेवलला काम करतात. दोघांचं ठरलं होतं त्यांना नोकरी सोडून करायचं होतं. ते म्हणाले सर आम्ही ठरवलंय आता आम्हाला तुमचं गायडन्स पाहिजे. मी बोललो व्हेरी गुड या. आणि मग त्यांच्यावर मी बसलो आणि त्यांना सांगितलं मग काय करायचंय, कसं करायचंय. त्यांच्याकडे टू बी व्हेरी ऑनेस्ट स्टार्टअप फंडिंगसाठी एक माणूस त्यांच्यामध्ये पैसे लावायला पण तयार होता. पण मी म्हणालो त्यांना की ज्यावेळी ते पद्धतशीरपणे त्याच्यातनं गेले मग त्यांना कळलं की याच्यामध्ये आपली तयारी नाहीये. म्हणून ते स्वतःहूनच म्हणाले की आम्ही आत्ता पडलो असतो तर आम्ही आमचे पैसे पण वाया घालवले असते, त्याचे पण पैसे वाया घालवले असते आणि सगळं केलं असतं. मग मी त्यांना सांगितलं ही पूर्वतयारी करा आणि मग तुम्ही करा. आता ते करतायत पूर्वतयारी. आता होपफुली पुढच्या महिन्यामध्ये दे कम टू दॅट लेवल आणि मग ते चालू करते. तर ही तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये पडू शकता. करेक्ट. सर जसं तुम्ही आता बरेच टेकअवेज व्ह्युअर्सना दिलेत की एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होण्यासाठी काय काय आपण करायला पाहिजे किंवा कुठले कन्सर्न एरियाज आहेत किंवा अभ्यास कसा करायला पाहिजे, त्याची सुरुवात कशी असावी, रिसर्च किती करायचा वगैरे वगैरे. पण एक मला माहित नाही हा प्रश्न रेलेव्हंट आहे की नाही तुमच्यासाठी, पण हा प्रश्न मला विचारायचा आहे की एक असं बिझनेस म्हणजे मला असं म्हणायचं की हे बिझनेस 100% सक्सेसफुल होणारच आहे, हे तुम्ही सांगू शकता का? अगदी चांगला प्रश्न विचारला. हा प्रश्न मला माझ्या फेसबुक इनबॉक्स तुम्हाला मी दाखवलं तर भरले असतं की सर ऐसा बिझनेस बताओ की पैसे की बरसात हो रही चाहिए, सक्सेसफुल. सर ऍग्रीमध्ये पैसे टाकू का, काय वाटतं? बोलून नको टाकू, मला दे. कारण मुळात काय माहितीये का की काय आणि पुरत हेच आहे एज्युकेशन सिस्टीम मध्ये काय आहे की काय सक्सेसफुल आहे ना ते करायचं, आपल्यामध्ये काय आहे ना ते जाऊ देत. सक्सेसफुल इंजिनियर आहे ना मग आपण इंजिनिअरिंग करूया, आपल्याला आवडलं कळलं आपल्याला जमतंय नाही आपण मेहनत करून करायचं. हाच लॉजिक आपण बिझनेसमध्ये वापरतो. आता सक्सेसफुल काय आहे, टेक बेस्ड सक्सेसफुल आहे ना मग ते करायला पाहिजे, ही चुकीची धारणा आहे. अच्छा, आपल्याला म्हणजे ट्रेंड फॉलो नाही करायचा, ट्रेंड फॉलो करायचा नाही. याच्याही पेक्षा सुद्धा म्हणजे तुमच्यामध्ये काय चांगलं आहे
तुम्ही काय चांगलं करू शकता, तुम्ही पॉडकास्ट चांगलं करू शकता, याचा अर्थ मी पॉडकास्ट चांगलं करते. जयंतीचं पॉडकास्ट खूप चांगलं चाललंय. ती आधी या गाडीतनं फिरत होती, आता त्या गाडीतनं फिरत येते, 4 बेडरूमचा बंगला घेतला आहे, म्हणून मी पण करायला पाहिजे. कारण मला ते जमेल का, मला ते आवडेल का, मी ते सस्टेन करू शकतो का, या गोष्टी जाणणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सातत्याने बेंचमार्क लावतो की माझ्या कझिनने हे केलं तर मी पण करतो, किंवा माझ्या मित्राने ॲग्रीमध्ये काहीतरी चालू केलंय तर मी पण करतो. अशा पद्धतीने बिझनेस होत तसं करू नका. तुमच्यामध्ये काय गुण आहे, तुम्हाला कुठला प्रॉब्लेम भेडसावतो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला पुढची 10 वर्ष मजा येईल का, आनंद वाटेल का. कारण तुम्ही स्टार्टअपमध्ये का फेल होतात, कारण आपली एनर्जीच निघून जाते, कारण आपल्याला त्याची आवडत नसते. आपण म्हणजे मला सांगितलं कोणीतरी हॉटेल टाक, की हॉटेल टाकून करा, मी नाही तो बिझनेस करू शकत. पॅशन हवं त्याच्यामध्ये पॅशन हवं, त्यातलं अंडरस्टँडिंग हवं, आपले स्किल्स त्याच्यामध्ये जोडता आले पाहिजे. तर ते तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकासाठी जो बिझनेस आहे ना, तो त्याने ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे तोच सांगू शकतो की हे बिझनेस चालणार की नाही चालणार. मी तुम्हाला पुढचं जाऊन सांगतो, तुमच्या आवडीचा बिझनेस तुम्ही सक्सेसफुल करू शकता, कशाही पद्धतीने करू शकता. जर का तुम्हाला त्याच्यामध्ये आवड आहे, जर का तुम्हाला त्याच्यामध्ये कला आहे, म्हणजे तुमच्यामध्ये स्किल्स आहेत, आणि जर का तुम्हाला क्लिक झालं की ग्राहकाला काय पाहिजे, या 3 गोष्टी केल्यात, तर तुम्ही पाणी विकू शकता, तुम्ही दगड विकू शकता, तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. परंतु दुसऱ्याचा सक्सेसफुल बिझनेस आपण पण करू शकतो अशा भ्रमात राहू नका. करेक्ट. दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ डिझास्टर. की दुसरा सक्सेसफुल करतो म्हणून मी पण त्याच्यामध्ये घुसतो, असं मोटिवेशन जास्तच घेतलं. नाही, पण खरंच खूप महत्वाचा प्रश्न आणि खूप इंटरेस्टिंग उत्तर तुम्ही दिलेलं आहे. सो मी जसं म्हटलं की या पॉडकास्टमधून बऱ्याच लोकांना हा पॉडकास्ट फायदेशीर ठरणार आहे, कारण मी ॲज अ लेमॅनच तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारते. म्हणताय लेमॅन, पण तुम्ही छान प्रश्न विचारले. तुम्ही सीझन बिझनेस वुमन असल्यासारखे प्रश्न विचारले. ओ, थँक्यू सर. पण एक जाता जाता एक प्रश्न जो मला ऍक्च्युली करायचा होता, तो म्हणजे आपलं बिझनेस सक्सेसफुल आहे की नाही, यासाठी ऑफकोर्स द प्रायमरी फॅक्टर इज की तुम्ही किती प्रॉफिट मार्जिन करताय किंवा काय करताय. पण त्याची जसं मी म्हणेन की ते किती लॉंग टर्मसाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा कळतात, ह्या तुम्ही सुरुवातीच्या काळात. अगदी सोपा कानमंत्र देऊ का, म्हणजे टॉकिंग व्हेरी कॉम्प्लिकेटेड. प्लीज हे मी फार कॉम्प्लिकेट करून पण सांगू शकतो, ते करतोच आम्ही शिकवताना वगैरे. परंतु तुम्ही किती प्रॉफिट कमवताना हे सगळं दुय्यम आहे. 3 महत्वाच्या गोष्टी, त्याला मी RRR म्हणतो, पण RRR सिनेमा 3 R ही बिझनेसमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुमच्या प्रॉडक्टला रेव्हेन्यू मिळतोय का, दॅट इज पहिला R. दुसरा म्हणजे तो जो रेव्हेन्यू मिळतो तो रिपीट करतोय का. तुम्ही एकदा त्याला विकलं तर तो म्हणतोय वा छान आहे, मला परत घ्यायचं आहे, वा छान आहे, मला परत घ्यायचं आहे. तो असा किती वेळा परत 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 येतो आहे, जर का तुमची ते लॉन्जिटिव्हिटी जास्त असेल तर. बरोबर. आणि हे रिपीट अगदी म्हणजे तुम्ही जर का ब्रेड घेत असाल ब्रिटानियाचा, तर तुम्ही परत परत ब्रिटानियाचा घेताय का, तुम्ही कोलगेट घेताल तर परत परत कोलगेटची घेताय का, किंवा तुम्ही गाडी घेताय सुझुकीची तर तुम्ही दुसरी पण गाडी सुझुकीची घेताय का. दिस इज रिपीट. तुम्ही रिपीट करताय का. आणि तिसरं म्हणजे रेफरल, तो R. रेफरल म्हणजे तो लोकांना 4 लोकांना जाऊन सांगतोय का अरे हे फार छान आहे, हे तू पण घे. आपण जनरली हॉटेलमध्ये कधी जातो, जेव्हा आपला मित्र मैत्रीण म्हणतो ना, अरे मी हॉटेलमध्ये गेलो खूप छान आहे, खूप छान जेवण तिथे जा. दिस इज रेफरल. जेव्हा तुम्ही हे 3 R क्लिक करता, तुम्हाला त्याचा रेव्हेन्यू मिळतोय, तुमचा कस्टमर तो रिपीट पण करतोय, आणि तो नुसता रिपीट करून थांबत ना, तो रेफर करतोय लोकांना, आणि तो फेसबुकमधनं किंवा बोलता बोलता लोकांना सांगतो की हे करा, हे खूप छान आहे. या लेवलला तुमचा जर का बिझनेस गेला तर तुम्हाला रेव्हेन्यूज, प्रॉफिट्स, तुमचं ग्रोथ ही झाली म्हणून समजा. या 3 गोष्टींवरती लक्ष द्या. ॲज अ लेमॅन एंटरप्रिनर फक्त या 3 गोष्टी होत आहेत की नाही सातत्याने, हे जर का आपण बघितलं तर रेस्ट एंटायर बिझनेस मूव्ह अराउंड इट. क्या बात आहे. वा, मला पटलंय हे उत्तर. ठीक आहे सर, आता या पॉडकास्टमधून तुम्ही मला जे जे काही शिकवलंय त्या सगळ्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करणार आहे, आणि पुढे जाऊन ऑफकोर्स मला तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हालाच कळेल की माझा बिझनेस सक्सेसफुल झालाय की नाही झालाय. बट थँक्यू सो मच तुमच्या या मार्गदर्शनासाठी, तुमच्या गायडन्ससाठी, आणि खूप उत्तम काम करताय तुम्ही. कारण आपल्या विशेष करून मराठी मुलांनी उद्योजकतेकडे वळलंच पाहिजे, एंटरप्रेनरशिप कडे वळलंच पाहिजे. कारण आता कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही, सिक्युरिटी नाही, त्यामुळे स्वतःचं एक निर्माण करणं खूप गरजेचं आहे.
थँक्यू सो मच थँक्यू सर सो अँड मच. ऑल द बेस्ट. आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की ही आत्ताची जी वेळ आहे, म्हणजे आपण ज्या पिरियडमध्ये आहोत त्या पिरियडमध्ये उद्योजकतेसाठी अत्यंत सुपीक वातावरण आहे. तर तुम्ही पेरेंट असाल किंवा तुम्ही तरुण असाल, तरुणी असाल, तर तुम्ही स्वतःला होल्ड करू नका. टेक अ प्लंज. तुम्ही प्रयत्न करा, त्याच्यातनं तुम्ही सक्सेसफुल व्हालच. पण जरी तुम्ही सक्सेसफुल झाले नाही तरी तुम्हाला ग्रेट अमाऊंट ऑफ लर्निंग मिळेल आणि त्याच्यातनं तुम्ही स्वतःला घडवू शकता. तुम्ही समाज पुढे घेऊन जाऊ शकता. तुम्ही खूप छान काम करतायत आणि अशा पद्धतीने आपण हा खरं महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ शकलो तर खरंच एक थोडंसं तरी काम चांगलं होईल आपल्या हातातनं, अशी इच्छा आहे. नक्कीच सर. अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, म्हणजे बिझनेस सुरू करायचं असतं, अनेकदा आयडिया ही क्लिअर असते आपल्या मनात, पण असं असतं की मग माझ्याकडे इन्व्हेस्ट करायला एवढे पैसे नाही आहेत. हां, मी एक 50,000पासून सुरू करू का, अनेकदा 25,000पासून सुरू करू का, किंवा या रेंजमध्ये मला बिझनेस करायचा आहे. मग अशा पद्धती, म्हणजे अशा केसेसमध्ये सुद्धा बिझनेस करता येतो का आणि तो पुढे सक्सेसफुल होऊ शकतो का? करता येतो. आणि मी तुम्हाला याच्यामध्ये अगदी सोपा कानमंत्र देईन की तुम्हाला तुमचा बिझनेस जर का दुसऱ्याने पैसे टाकून सुरू करायचा असेल तर तो बिझनेस करू नका. अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टर्स. हां, याचं कारण असं आहे की पहिला पैसा हा नेहमी तुमचा यायला पाहिजे. तुमच्याकडे जितके पैसे, मग तुमच्याकडे अगदी 5,000 रुपये असू देत, 50,000 रुपये असू देत, 1,00,000 रुपये असू देत, 5,00,000 रुपये असू देत, 10,00,000 रुपये असू देत, त्याला मी अफोर्डेबल लॉस असं म्हणतो. की आपल्या ऐपतीप्रमाणे, समजा तुम्ही म्हणाल की समजा मी म्हणालो की माझी ऐपत 5,00,000 आहे, ते 5,00,000 टाकू शकतो. समजा जयंती म्हणाली, जयंती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे, ती म्हणाली मी 10,00,000 टाकू शकते, तर 10,00,000 झाले. एकदा तुम्ही ते लिमिट सेट केलं तर त्याच्यानंतर हा सगळा बिझनेस तुम्ही त्याच्या अंतर्गत पहिल्यांदा व्हॅलिडेशन करून कस्टमरला कसं कन्व्हिन्स करू शकता, कस्टमरला कशा पद्धतीने आकृष्ट करू शकता, आणि एक व्हॅलिडेशन की माझं प्रॉडक्ट कस्टमर घेईल, या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचू शकत असाल तरच तुम्ही एक्सटर्नल फंडिंग घ्या, नाहीतर तुम्ही एक्सटर्नल फंडिंग घेऊ नका. ओके. याचं का मग मी आता 10,00,000 5,00,000 दिले, पण हे आपल्याला 50,000ने पण करता येतं, हे आपल्याला 10,000ने पण करता येतं, आपल्याला 5,000ने पण करता येतं. आपल्याला पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग टाकलं पाहिजे, मग मी ग्राहकाकडे जाणार, मग मी ग्राहकाला देणार प्रॉडक्ट, आणि मग तो नाही म्हणाला तर म्हणजे सगळे पैसे गेले. करेक्ट. हे रिव्हर्स करता येतं की ग्राहकाकडनं पहिल्यांदा ते ॲक्सेप्टन्स, म्हणजे तुम्ही साधे प्रोटोटाईप्स, पेपरचे प्रोटोटाईप्स बनवून सुद्धा लोकांनी केले. मग अशी एअरबीएनबीचं तुम्हाला उदाहरण दिलं की त्यांनी स्वतःच्या घरामध्ये बेड टाकून बिझनेस सुरू केला. किती पैसे लागले असतील त्यांना? $50 पण नसतील लागले त्यांना करायला. परंतु अशा पद्धतीने तुम्ही बिझनेसचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा पहिला ग्राहक हा तुमच्याच पैशात नाही आला पाहिजे. तुमच्याकडे 5,000 असो, 10,000 असो, 50,000 असो, याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रक्चर करा की तुम्हाला पहिल्यांदा जो ग्राहक, पहिले 5-10 जे आहेत, व्हॅलिडेशन ज्याला म्हणतो की माझं प्रॉडक्ट चालेल, आणि हे जर का तुम्ही प्रूव्ह करू शकलात तर तुम्हाला पैसे शोधायची गरज नाही, पैसे तुम्हाला शोधत येतील. कारण आज मार्केटमध्ये इतका सीड कॅपिटल आहे, इतका इन्व्हेस्टमेंट लोकांना करायचे आहे, स्टॉक मार्केट दुथडीवरून वाहत आहे तिथे, त्यामुळे लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे आहेत. दे आर ऑल्सो लुकिंग आउट फॉर ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज, ग्रेट पीपल. पण त्यांना जर का तुम्ही कन्व्हिन्स करू शकतात की तुम्ही गेलात, त्यांना सांगितलं हे बघा माझं प्रॉडक्ट हे आहे, 10 लोकांचे टेस्टिमोनियल्स आहेत, त्या 10 लोकांनी विकत घेतलेलं आहे, त्यांना हे प्रॉडक्ट आवडलेलं आहे, ते रिपीट करत आहेत, ते रेफर करत आहेत, हे जर का तुम्ही त्यांना प्रूव्ह करू शकत असाल तर लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला चान्स पाहिजे. दे विल बी एबल टू इन्व्हेस्ट इन टू युअर बिझनेस. अशा पद्धतीने विचार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आधी बिझनेस एस्टॅब्लिश करून मग आपण इन्व्हेस्टमेंटकडे वळलं पाहिजे. आधी बिझनेस एस्टॅब्लिश करण्यापेक्षा कस्टमर व्हॅलिडेशन करणं, म्हणजे ग्राहक माझं प्रॉडक्ट विकत घेतोय, अच्छा, हे एस्टॅब्लिश करून दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे तुम्ही करू शकलात ना तर तुमच्याकडे एक्सटर्नल फंडिंग येईल. परंतु त्याच्यासाठी जर का तुम्ही एक्सटर्नल फंडिंग घेतलं, बाहेरचे फंडिंग घेतलं की सातत्याने दुसऱ्याकडनं पैसे पाहिजेत, अशा पद्धतीने मानसिकतेमध्ये तुम्ही राहिलात तर पैसे काट तुम्हाला, मी समजा म्हणालो की माझ्या बिझनेसमध्ये 10,00,000 टाका, तर तुम्हाला पण तो रिस्कच आहे ना. ऑफकोर्स. तुम्ही विचार करणार की तुम्ही दाखवा मला की तुमचा बिझनेस कसा चालतो, ते करेक्ट, तुमचा प्रॉडक्ट ग्राहक घेईल का, हा प्रश्न तुम्ही विचारणार ना. मग हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. याचं व्हॅलिडेशन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि केवळ माझी आयडिया चांगली आहे, लोक पैसे टाकतील असं नाही, ते प्रूव्ह करा. ग्राहकाला घ्या, ग्राहकाला विका, ते ग्राहकाला दाखवा, निदान ग्राहकाचे टेस्टिमोनियल्स घ्या. आणि हे जर का करू शकलात, आम्ही तुम्ही विचारता म्हणून BMCच्या शाळा, आम्ही मुंबईमध्ये 90 BMCच्या शाळा अडॉप्ट केल्या. म्हणजे आपण हे एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकता केवळ श्रीमंतांना का शिकवायची, तर आपण समाजातल्या ज्या लो इन्कम आहेत शाळा त्यांना शिकवायला पाहिजे, म्हणून आम्ही 90 शाळा अडॉप्ट केल्या. त्यांना पूर्ण मोफत आम्ही हा शिकवतो. आणि आम्ही एका CSR मधनं
कंपन्यांकडनं त्याच्यासाठी पैसे घेतो. त्या 90 शाळातले BMCची मुलं ज्या अत्यंत म्हणजे निम्न स्तरातल्या शाळा परिस्थितीमध्ये येतात, त्यांच्या ज्या आयडिया त्यातल्या 2 मुलींनी टूथपेस्ट बनवली. ते टूथपेस्ट म्हणजे आपण बोटामध्ये असं ते टाकू शकतो आणि ब्रश करू शकतो आणि नंतर ते फेकू शकतो, परफोरेटेड पेपर सारखं ते बनवलं त्यांनी. 150 कस्टमरचं व्हॅलिडेशन घेतलं साधं पेपर बनवून की अशा प्रकारचं तुम्ही वापराल का. त्यांनी 6 डेंटिस्ट बरोबर अपॉइंटमेंट घेतल्या, डेंटिस्टचं व्हॅलिडेशन घेतलं. BMCच्या 9वीतल्या 2 मुलींनी हे केलं. आता त्या जर का करू शकतात तर आपण का नाही करू शकत. हा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही त्याला कमीत कमी येणार, मला 5,000 रुपयात हे सगळं बसवायचं आहे, मला 10,000 रुपयात बसवायचं आहे, तुम्ही बसवू शकाल, परंतु सातत्याने मला 1 करोड रुपये फंडिंग पाहिजे असं नाही देणार कोणी फंडिंग. करेक्ट. हा विचार करणं गरजेचं आहे. राईट.